नमस्कार. आधुनिक महाराष्ट्र यूट्यूब चॅनलच्या वतीनं आपलं हार्दिक स्वागत. आज आम्ही घेऊन आलो आहोत एक खास बातमी. जाफराबाद तालुक्यातील माहोरा या गावातून. येथे नुकतीच भाजपा जालना जिल्हा उपाध्यक्षपदी निवड झालेल्या भाऊसाहेब जाधव यांचा जंगी सत्कार समारंभ संपन्न झाला. चला जाणून घेऊया या खास प्रसंगाची सविस्तर माहिती. जाफराबाद तालुक्यातील माहोरा येथे ग्राम संसद कार्यालय आणि गावकऱ्यांच्या वतीनं भाऊसाहेब जाधव यांचा सत्कार करण्यात आला. भाजपा जिल्हा उपाध्यक्षपदी त्यांची निवड झाल्याबद्दल हा गौरव सोहळा आयोजित करण्यात आला होता. सरपंच गजानन लहाने यांच्या हस्ते शाल आणि श्रीफळ देऊन भाऊसाहेब जाधव यांचा जाहीर सत्कार करण्यात आला. या प्रसंगी सरपंच गजानन लहाने यांनी भाऊसाहेब जाधव यांना शुभेच्छा देत त्यांच्या यशस्वी कारकिर्दीला पाठिंबा दर्शवला. भारतीय जनता पार्टीच्या जिल्हा कार्यकारिणीच्या उपाध्यक्षपदी भाऊसाहेब पटेल जाधव यांची निवड झाल्याबद्दल आज आम्ही आमच्या माहोरा ग्रामसंसद कार्यालयातर्फे तसेच ग्रामस्थतर्फे सत्काराचे आयोजन केले. खरं म्हणजे या देशाचे माजी केंद्रीय मंत्री आदरणीय रावसाहेब पाटील दानवे दादा, या विभागाचे आमदार संतोष भाऊ दानवे यांनी आजपर्यंत तळागाळातील कार्यकर्त्यांना सत्तेमध्ये सहभागी करून घेऊन जनतेची सेवा करण्याची संधी दिली आणि तोच भाग म्हणून आज कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती भाऊसाहेब पटेल जाधव यांची जिल्ह्याच्या उपाध्यक्षपदी निवड केली. ही खरोखर आमच्या भागासाठी अभिमानास्पद बाब आहे आणि मी माझ्या वतीनं आमच्या माहोरा ग्रामस्थांच्या वतीनं जाधव साहेबांना खूप खूप शुभेच्छा देतो. भाऊसाहेब जाधव यांनी आपल्या राजकीय प्रवासाची सुरुवात एक सामान्य कार्यकर्ता म्हणून केली. कोल्हापूर गावचे 4 वेळा सरपंच, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक, उपसभापती आणि सभापती, तसेच जालना जिल्हा मध्यवर्ती बँकेचे 15 वर्षे बिनविरोध संचालक म्हणून त्यांनी आपली ओळख निर्माण केली. आता भाजपा जिल्हा उपाध्यक्षपदाची जबाबदारी स्वीकारत त्यांनी आपल्या कारकिर्दीला नवी उंची दिली आहे. या सत्कार समारंभात भाऊसाहेब जाधव यांनी आपले मनोगत व्यक्त केले. त्यांनी माजी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब पाटील दानवे, पंचायत राज समितीचे अध्यक्ष आमदार संतोष पाटील दानवे आणि भाजपा जिल्हा अध्यक्ष आमदार नारायण कुचे यांचे आभार मानले. त्यांनी पक्षाने दाखवलेल्या विश्वासाला पात्र ठरत प्रामाणिकपणे जबाबदारी पार पाडण्याचा निर्धार व्यक्त केला. या देशाचे माजी केंद्रीय मंत्री आदरणीय रावसाहेब पाटील दानवे व या विभागाचे आमदार आदरणीय संतोष भाऊ दानवे यांनी माझ्यावर विश्वास ठेवून मला भारतीय जनता पार्टीचं जिल्हा उपाध्यक्षपदाची निवड केली. त्याबद्दल मी त्यांचं खूप खूप आभार मानतो. त्यासाठीच इथं माहोराच्या ग्रामपंचायत संसद कार्यालयानं व ग्रामवासियांनी माझा सत्कार केला. त्यांचं खूप खूप मी आभार मानतो. माझी भारतीय जनता पार्टीची वाटचाल ही 2002 पासून सुरू झाली आणि आज 2025ला हळूहळू चढती पायरी आज मला उपाध्यक्षाची पदवी दिली. ह्या पदवीचं संघटनेत काम करत असताना सर्वांना धरून संघटना कशी वाढत आणि भारतीय जनता पार्टी सत्तेत असल्यामुळं भारतीय जनता पार्टीची ज्यावेळेस मिटिंग होईल त्यावेळेस ग्रामवासियाच्या स्तराच्या शेतकऱ्याच्या काय काय समस्या आहे ह्या प्रदेश अध्यक्षाच्या कानावर टाकून शासनाच्या कानावर टाकून त्यांचा सोडवायचा प्रयत्न मी करीन. या सत्कार समारंभात माहोरा गावचे सरपंच गजानन लहाने, ज्येष्ठ भाजप नेते भगवानराव लहाने, माजी सभापती दगडूबा गोरे, माजी उपसरपंच सय्यद हबीब, सदस्य प्रभाकर शहागडकर, कैलास लहाने, वामनराव पाटील लहाने, भगवान वाघ, अभिजित थारेवाल, सय्यद शब्बीर भाई, दादाराव जंजाळ, अंकुश जाधव, सय्यद बुढन भाई, सोमनाथ चौधरी, प्रमोद लहाने, विलास लहाने यांच्यासह अनेक ग्रामस्थ उपस्थित होते. सर्वांनी भाऊसाहेब जाधव यांना पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दादाराव गडकरी यांनी केले. आधुनिक महाराष्ट्र चॅनलच्या वतीनं आम्ही भाऊसाहेब जाधव यांना त्यांच्या पुढील वाटचालीसाठी मनपूर्वक शुभेच्छा देतो. अशाच ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्यांसाठी आधुनिक महाराष्ट्र यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. लाईक, कमेंट आणि शेअर करा. धन्यवाद. Subscribe now and press the bell icon. Never miss an update. Subscribe now and press the bell icon. Never miss an update. Subscribe now and press the bell icon. Never miss an update. Subscribe now and press the bell icon. Never miss an